माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन म्हणा सर्वजण यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरवन चारी यमुना तीरवन चारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीर वनचारी जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान प्रभुपाद 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 जय प्रभुपाद 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 हृदय गर हरि बोल हरि बोल हरि बोल बोल हरि बोल श्री हरि नाम संकीर्तन की जय।
श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या रविवारी उपहार कार्यक्रमामध्ये, ज्याला आपण संडे लव फेस्ट किंवा संडे फेस्टिवल देखील म्हणतो। आणि आजपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महोत्सव प्रारंभ झालेला आहे। आज रविवार आणि पौर्णिमा देखील आज प्रारंभ होणार आहे। आणि उद्या नारळी पौर्णिमा किंवा बलराम जयंतीचा उत्सव। आणि आजपासून येत्या 27 तारखेपर्यंत हा उत्सव आपण 10 दिवसाचा उत्सव असणार आहे, रविवारपासून मंगळवारपर्यंत। आणि ज्या पद्धतीनं एखादा राजा किंवा एखादा कोणता मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती ज्यावेळी येतात, ते येण्या अगोदर त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी सर्व मंत्री किंवा शासन अगदी तयारीत राहतं, सुसज्ज। आणि त्याच पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण अवतरित होण्या अगोदर भगवंतांचे मोठे बंधू बलराम अवतरित झाले। आता बलराम भगवंतांचे बंधू पण आहेत, ते भगवंत पण आहेत आणि भगवंतांचे भक्त देखील, तिघही ते सोबत आहेत। प्रभुपाद म्हणायचे की दोघांमध्ये काही अंतर नाही, कृष्ण काळे आहेत आणि बलराम गोरे आहेत, इतकाच फरक आहे। बलरामजी गोरे म्हणजे असे गोरे आहेत की जसा दुधाचा शुभ्र पांढरा शुभ्र फेस असतो त्याप्रमाणे ते अगदी शुभ्र आहेत, गोरे पान। आणि एक जर अंतर म्हटलं तर कृष्ण सेव्य भगवंत आहेत आणि बलराम सेवक भगवंत आहेत। दोघेही भगवंत आहेत, पण एकटे सेवा करणारे आहेत आणि एकटे सेवा स्वीकारणारे आहेत। बलरामजी 5 रसामध्ये शांतरस, दास्यरस, साख्यरस, माधुर्य रस आणि वात्सल्य रस या 5ही रसामध्ये भगवंतांची ते सेवा करतात। आता शांत रसामध्ये बलरामजी भगवंतांचं जे ऑल्टर आहे, गर्भगृह, भगवंतांची बासरी, भगवंतांचा पलंग, शय्या, मृदंग, हे सगळे भगवंतांचे बलरामजींचे विस्तारित स्वरूप आहे।
मग ते भगवंतांचं ऑल्टर असो, भगवंतांची बासरी असो, पलंग असो, मृदंग असो, भगवंतांचे दागिने, हे बलरामजींचं विस्तारित स्वरूप आहे. शांत रसामध्ये बलरामजी त्यांची सेवा करत आहेत. नंतर दास्य रसामध्ये ते भगवंतांची सेवा करतात, भगवंतांचे चरण दाबतात, भगवंत थकल्यानंतर भगवंतांचं डोकं दाबतात, भगवंतांना हवा देतात. अगदी दास भावनेनं ते सेवा करण्यासाठी तयार आहेत. वात्सल्य रसामध्ये भगवंतांची काळजी घेण्यासाठी एका मोठ्या भावाप्रमाणे, एका वडिलोपार्जित किंवा वडिलाप्रमाणे, एका पालकाप्रमाणे भगवंतांची काळजी घेतात. असुरांपासून, जंगलामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या संकटापासून, भगवंतांनी वेळेवरती भोजन स्वीकारलंय की नाही, भगवंतांना कोणतंही संकट येणार नाही याची ते सदैव काळजी घेत असतात. साख्य रसामध्ये भगवंतांसोबत ते खेळत असतात मित्राच्या नात्यानं. भगवंतांना खांद्यावर बसून खेळणार किंवा भगवंतांच्या खांद्यावर बसणार, रस्साखेची जो असतो खेळ तो खेळ खेळणार आणि भगवंतांसोबत ते प्रत्येक खेळामध्ये बलरामजी सोबत असतात. आणि ऐश्वर्य रस किंवा माधुर्य रसामध्ये बलरामजी गोपी बनून सुद्धा भगवंतांसोबत ते रासलीलेमध्ये आणि गोपीन बनून ते भगवंतांच्या माधुर्य रसामध्ये देखील सेवा करतात. आता हे बलरामजी फक्त भगवंतच नसून आदी गुरु देखील आहेत. आणि आदी गुरु हे बलरामजी किंवा नित्यानंद प्रभू यांच्या कृपेमुळेच आपल्याला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होऊ शकते. कारण बल देणारे ते बलराम आहेत. आपल्याला बल देणारे आहेत, आध्यात्मिक जीवनामध्ये बल देणारे, शक्ती देणारे आहेत. त्यांचं आणखी एक नाव आहे हलधर. आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत त्या संकटांचं देखील नाश करणारे ते बलरामजी आहेत. सगळे जे जीवनामध्ये हल आहेत ते हल देणारे आहेत. कष्टापासून हल निकालने वाले, जे हिंदीमध्ये हल म्हणजे काय, सगळ्या संकटांचं एक तोडगा, समाधान करणारे ते बलरामजी आहेत. आणि तेच बलरामजी आता भगवान श्रीकृष्ण अवतरित होण्या अगोदर स्वतः अवतरित होऊन सगळी तयारी सुद्धा बघणार आहेत. आता फक्त बाहेरची नाही, तर मी सांगितले 5 रसामध्ये बाहेर या पृथ्वीवरती भगवंतांची सेवा बघण्यासाठी. पण सगळ्यात पहिला ते देवकीच्या गर्भामध्ये सुद्धा आलेले. 7वा गर्भ देवकीचा बलरामजीच होते आणि बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये येऊन सुद्धा त्यांनी सगळं निरीक्षण केलं. आता भगवान त्या गर्भामध्ये अवतरित होणार आहेत म्हणून. आणि नंतर देवकीच्या गर्भातून ते रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित झाले म्हणून त्यांचं नाव झालं संकर्षण. ते काय झाले? संकर्षण. सकर्षयती इति. त्यांचं एका गर्भातून दुसऱ्या गर्भामध्ये संकर्षण झालं, एकातून दुसऱ्या गर्भामध्ये स्थानांतरण. आजकालच्या डॉक्टरांना वाटतंय की आम्ही टेस्ट ट्यूब बेबी तयार केली, आम्ही किती मोठा शोध लावला. पण एक बालक एका आईच्या गर्भातून न मरता, आता जर आपण ॲबॉर्शन वगैरे किंवा जर केलं तर ते बालक मृत्यू होतो त्याचा. एक बालक न मरता एका मातेच्या गर्भातून दुसऱ्या मातेच्या गर्भामध्ये 5250 वर्षापूर्वी, किती? 5250. आणि ही जन्माष्टमी जी आहे 2024ची, ती 5251वी जन्माष्टमी आहे. 5251. 251 अगदी पवित्र नंबर आहे. 251, 101, 108, 1008 हे असे सगळे पवित्र आहेत. आपण देणगी देताना किंवा दक्षिणा देताना देखील 101 रुपये किंवा 251 रुपये वगैरे देतो. तर 5251वी ही जन्माष्टमी आहे. येशू ख्रिस्त जन्माला आल्यानंतर हे जे कॅलेंडर जे आहे, विदेशी कॅलेंडर किंवा आपण जे मोजतो जानेवारी फेब्रुवारी जे कॅलेंडर आहे, 2024 वर्ष झाले. किती? 2024 ग्रीक कॅलेंडर. आणि त्या अगोदर 3026 वर्ष अगोदर, येशू ख्रिस्ताच्या अगोदर जन्म घेतलेला होता भगवंतांनी. मग ते आणि हे 2024 आणि भगवंत राहिले पृथ्वीच्या पाठीवरती 125. तर या तिघांचं जर आपण बेरीज केली
तर बरोबर 5251 वर्ष पूर्ण होतं. आणि म्हणून या वर्षीची जन्माष्टमी 5251वी ही जन्माष्टमी. तर कुणाला वाटत असेल भगवंत कधी जन्माला आले माहीत नाही, कोणीतरी सांगितलं असेल, काल्पनिक असेल किंवा कुठल्याही अंधाधुंदी असं असेल. नाही, भक्ती ही भगवंतांची अगदी शास्त्रोक्त आहे आणि शास्त्र संमतीनं शास्त्रामध्ये संपूर्ण वर्णन केलेलं आहे. अंधश्रद्धा नाहीये. अंधश्रद्धा म्हणजे कोणत्याही दगडाला नमस्कार करणं, दगडाची पूजा करणं, त्याच्यामध्ये देव पण आहे की नाही हे न माहीत असतेवेळी त्याची पूजा करणं किंवा जादूटोणा, हे सगळे काय आहेत? अंधश्रद्धा आहेत. पण भगवंतांची भक्ती हे विज्ञान आहे. आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारावरती अवलंबन केलेली जाणारं कार्य जे आहे त्याला म्हटलेलं आहे भक्ती. आपण का भक्ती करतो? भगवंत कोण आहेत? भगवंत कधी अवतरले? आता जर कोणाची ओळख पाहिजे असेल तर त्या व्यक्तीचं काय लागते? पहिला ओळख पाहिजे असेल तर नाव, नंतर पत्ता, नंतर मोबाईल नंबर, गाव, देश, सगळं आहे भगवंतांचं. नाव माहित आहे भगवंतांचं? नाव काय? कृष्ण. वडिलांचं नाव काय? नंद. आडनाव काय? यादव. कृष्ण नंद यादव. पत्ता कुठं आहे? वृंदावन, गोकुळ, मथुरा जिल्हा आणि उत्तर प्रदेश. तसं भौतिक जगात आपण पाहू शकत नाही, भगवंतांचं धाम मोजता येत नाही. पण जे तथाकथित भौतिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी पत्ता सुद्धा आहे. आणि भगवंत किती दिवस कोणत्या स्थानी राहिले त्याचं देखील वर्णन आहे. वृंदावनात किती दिवस राहिले, गोकुळात किती दिवस राहिले. त्यानंतर भगवंत 7 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांनी गोवर्धन धारण केला. 11 वर्षाचे झाले भगवंत त्यावेळी ते मथुरेत आले. मथुरेत 2 वर्ष राहिल्यानंतर ते सांदीपनी मुनींच्या आश्रमात उज्जैनला आले. उज्जैनमध्ये अवंतीपूर उज्जैन त्या ठिकाणी सांदीपनी मुनींकडून त्यांनी आपलं पूर्ण अध्ययन संपल्यानंतर पुन्हा मथुरेला गेले. मथुरेमध्ये 17 वेळा जरासंधाने आक्रमण केलं आणि 18व्या वेळी भगवंत पळून गेले युद्धातून. आणि जरासंध ओरडू लागला, रणछोड रणछोड रणछोड. आता भगवंतांना जर रण सोडून पळून जायचं असलं असतं तर पहिल्याच वेळी पळून गेले असते. भगवंतांनी विचार केला, घर बसल्या सगळे शत्रू जे आहेत किंवा राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत, भगवंतांना होम डिलिव्हरी मिळत होती. भगवंतांना शोधावं लागलं नाही. जरासंध प्रत्येक ठिकाणी असलेल्या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना मथुरेमध्ये घेऊन यायचा युद्धासाठी. पण 18व्या वेळी ज्यावेळी मथुरेमध्ये संपूर्ण मथुरावासियांना संकट येणार हे जेव्हा कळालं त्यावेळी भगवंतांनी एका रातोरात द्वारका तयार केली. आणि भगवंतांचा विवाह 32व्या वर्षी, सगळ्यात पहिला विवाह रुक्मिणी, त्यानंतर सत्यभामा, लक्ष्मणा, कालिंदी असे अष्टविवाह, नंतर 16,000 विवाह भगवंतांचे झाले. आणि अशा पद्धतीनं भगवंत 125 वर्ष या पृथ्वी तलावरती राहिले. तर कधी कोणत्या असुराचा वध केला त्याचंही वर्णन आहे. 6 दिवसाचे भगवंत होते त्यावेळी त्यांनी पुतनेचा वध केला. षटकासुराचा वध केला भगवंत ज्यावेळी 81 दिवसाचे होते. षटकासूर म्हणून आपण जे गाव ऐकतो छटिकारा, छटिकारा हे नाव षटकासुरापासून तयार झालं, तिथं ती लीला झाली म्हणून. तर असं प्रत्येक लीला कधी झाली, केव्हा झाली, कुठं झाली, कशा पद्धतीनं झाली याचं सगळं वर्णन शास्त्रामध्ये आपल्याला सापडतं. आणि तरीही आपल्या तथाकथित मूर्ख लोकांना वाटतं की कुठं आहेत भगवंत, कोण आहे भगवंत, तुम्ही भगवंतांना बघितलंय का? भगवंत इतके स्वस्त नाही आहेत की कोणालाही दिसतील. आजकाल एका साध्या मंत्र्याला जरी भेटायचं असेल तर त्याच्यासाठी किती मोठे खटाटोप करावे लागतात. त्यांच्या असिस्टंटची अपॉइंटमेंट, मग त्यांच्या सेक्रेटरीची अपॉइंटमेंट, मग त्यांना काहीतरी असं फुकट पण अपॉइंटमेंट होत नाही, त्यांना काहीतरी देऊन सही करून घेऊन, त्याच्यासाठी सुद्धा किती मोठे प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. आणि आपल्याला वाटतं भगवंतांना दाखवा, लोक म्हणतात दाखवा, देवाला दाखवा, दाखवलं तर आपण विश्वास ठेवू. मग अशा लोकांना इलेक्ट्रिक प्लग जे आहे तिथे थोडं सांगायचं, हात घालून बघा इलेक्ट्रिक आहे का, मग तो झटका लागल्यानंतर कळेल.
विद्युत शक्तीचा जेव्हा झटका लागेल तेव्हा कळेल तिथं विद्युत शक्ती आहे की नाही. भगवंतांची जर प्राप्ती करायची असेल तर भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाचं जर अवलंबन केलं तर आपण भगवंतांना पाहू शकतो. त्याला म्हटलेलं आहे ज्या भौतिक जगामध्ये प्रोटोकॉल, जे प्रोटोकॉल आपण जर पालन केले तर त्या पद्धतीनं जसं एखाद्या पक्षाचा विशिष्ट व्यक्ती असेल त्याच्यापासून त्या पक्षाचे जे प्रमुख असतील त्यांना आपण भेट घेऊ शकतो. बरोबर. तसंच कुणालाही आपण कधी भेटू शकत नाही. कोणतेही मोठे व्यक्ती आहेत त्यांना वेळ काळ परिस्थितीशिवाय त्यांना भेटणं फार कठीण होऊन जातं. आणि म्हणून भगवंतांना भेटण्यासाठी जो मार्ग सांगितलेला आहे, प्रक्रिया जी आहे, प्रोटोकॉल आहे, ते म्हणजे भक्ती. भगवंतांना प्राप्त करण्यासाठी सांगितलेला मार्ग म्हणजे भक्ती. मग त्यासाठी सगळ्यात पहिले जे व्यक्ती आहेत आपल्याला भगवंतांकडे घेऊन जाणारे ते आहेत भगवंतांचे भक्त. सगळ्यात पहिले भक्त झाले. भक्तांनंतर आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षा गुरु झाले. त्यानंतर आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंतांशी संबंध प्रस्थापित करून देणारे आध्यात्मिक दीक्षा गुरु झाले. मग श्रील प्रभुपाद झाले आणि त्यानंतर मग भगवंत आहेत. आता भगवंतांच्या धामी सुद्धा जाणं म्हणजे प्रभुपाद आणि आध्यात्मिक गुरूंचा जोपर्यंत आपल्याला स्टॅम्प भेटत नाही, पासपोर्टवरती आपल्याला स्टॅम्प किंवा व्हिसा भेटत नाही, तोपर्यंत आपण भगवत धामात जाऊ शकत नाही. एका फक्त सर्वसाधारण एक देशातून दुसऱ्या देशात जाण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. आणि आपण तर हे जग सोडून, संपूर्ण ब्रह्मांड सोडून आध्यात्मिक लोकात जायचा आपला प्रयत्न आहे. आणि आपल्याला वाटते आपण सहजासहजी जाऊ शकतो. आपण लिहितो स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी, पण ते कधीही त्या लोकांपर्यंत पोहोचलेले नसतात. आपला भ्रम आहे तर ते पोचले असतील. जोपर्यंत त्या भगवंतांची भक्ती करत नाही तोपर्यंत आपण भगवंतांच्या धामी कधीही पोचू शकत नाही. आणखी एक लोकांचा एक गैरसमज आहे, कुणाचीही भक्ती केली तर आपण वैकुंठात जाऊ किंवा स्वर्गात जाऊ. आपण कोणत्याही रेल्वेमध्ये किंवा कोणत्याही बसमध्ये बसल्यानंतर एका विशिष्ट गंतव्य स्थानाला कधी पोहोचू शकतो का? कधीच नाही. रेल्वे स्टेशनवरती दिसणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्याच असतात. सगळे डबे तसेच असतात. डब्यावरती S1, S2, S3, S4, B1, B2, A1, A2, H1, H2 सगळे डब्याची नावं, गाड्या, रंग, सीट सगळं सारखं आहे. टीटी दिसणारे ते पण सारखेच आहे, तिकीट चेक करणारे. आणि आपल्याला वाटलं चला भरपूर ट्रेन लागलेल्या आहेत, 7-8 रेल्वे बसलेल्या आहेत, कुठेही बसला पण दिल्लीला पोचतो का नाही. त्यामुळे कोणत्याही मंदिरात गेलं आणि कुणाचीही भक्ती केलं तर आपण वैकुंठात पोचू शकत नाही. भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे भगवद्गीतेत, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यादी मध्या चिनोपिमाम. जो देवी देवतांची पूजा करतो तो देवी देवतांजवळ जातो. जो पितरांची पूजा करतो तो पितर लोकांमध्ये जातो. जो भूत पिशाच्यांची पूजा करतो तो भूत योनीमध्ये प्राप्त होतो. पण जो माझी पूजा करतो तोच माझी प्राप्ती करतो. त्यामुळे जर वैकुंठात जायचं असेल तर नारायण किंवा कृष्ण किंवा राम किंवा नरसिंह किंवा वामन अशा भगवंतांची भक्ती केली. एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. जे भगवंत स्वतः अवतारी आहेत. कृष्ण कोणता अवतार नाहीये, कृष्ण अवतारी आहेत, ते अवतार नाही आहेत. कृष्ण मूळ पुरुष आहेत आणि त्यांच्यापासून हे सगळे अवतार घेतले जातात. आणि भगवान श्रीकृष्ण ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एकदा या पृथ्वीवरती प्रकट होतात, एकदाच. आणि आपलं सौभाग्य आहे की भगवंत फक्त 5250 वर्षापूर्वी अवतरित झाले. आणि ही जन्माष्टमी कितवी आहे? 5251वी. आपल्याला वाटतं 5000, पण ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे किती मोठा आहे जर ते कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला चक्कर येईल. एक चतुर्युग पूर्ण झाल्यानंतर असे हजारो वर्ष जातील. एक कलियुग आहे 4,32,000.
मग त्यानंतर द्वापार युग आहे 8,64,000. त्याच्यामध्ये 432 जर ऍड केले तर ते आहे त्रेतायुग. आणि मग सत्ययुग आहे 17 लाख कितीतरी वर्ष. असे हजारो 100 वर्ष झाल्यानंतर ब्रह्माजीचा त्यांच्या एक दिवसामध्ये भगवंत एकदा प्रकट होतं. तर ती जी गणना आहे त्यापेक्षा तर अगदी जवळच आहे. आणि चैतन्य महाप्रभू तर 536 वर्षापूर्वी आले, तेच कृष्ण. तर भगवंत प्रत्येक वेळी येतात फक्त आपल्या भक्तांसोबत आनंद प्रदान करण्यासाठी, भक्तांना आनंद देणे आणि भक्तांसोबत आनंदाची अनुभूती करणे. भगवंतांना हे जे असुर आहेत किंवा असुर प्रवृत्तीचे लोक आहेत, राक्षस आहेत, त्यांना मारण्यासाठी भगवंतांना स्वतःहून कधी यावं लागत नाही. जसं एकदा अकबर आणि बिरबल दोघंही चर्चा करत असतेवेळी अकबराने बिरबलाला विचारलं, म्हटले तुमच्या भगवंत जे आहे, तुमचा देव जो आहे, तो स्वतः का येतो प्रत्येक वेळी? म्हटले त्यांच्याजवळ का लोक कमी आहेत की असिस्टंट कमी आहेत की साथीदार सहकारी कमी आहेत, ते स्वतः का येतात दरवेळी? तर म्हणजे त्याचं उत्तर वेळ आल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू. आणि एक दिवस बिरबलाने योजना केली आणि त्यांनी सांगितलं की अकबर, आपण एक नौका विहाराला जाऊ, बोट फेस्टिवल. आपण काय करू? नौका विहार करण्यासाठी जाऊ. आणि त्यावेळी तुम्ही तुमचे कुटुंबातील सर्वांना घ्या, तुमची पत्नी, तुमचा लहान मूल जे आहे, सगळ्यात आता नवजात बालक आहे, त्या सर्वांना घेऊन आपण जाऊ नौका विहार करण्यासाठी. आणि योजना बनवल्याप्रमाणे नौका विहार करण्यासाठी अकबर, बिरबल, त्यांचा परिवार, त्यांचा तो लहान मुलगा, सगळेजण अगदी बरोबर नौकेत बसून ज्यावेळी पाण्याच्या मध्यभागी नौका आली त्यावेळी बिरबलाने अकबराच्या बाळाला, नवजात बालकाला पाण्यात टाकून दिलं. आणि पाण्यात टाकल्यानंतर एक क्षणाचाही विचार न करता अकबरानं पाण्यात उडी मारली आणि आपल्या बाळाला वाचवलं. वाचवल्यानंतर जेव्हा काठावरती आला, पाण्यातून बाहेर आला, म्हणजे लगेच ह्या बिरबलाचं डोकं बाद झालं, याला काय करा, कारागृहात फेकून द्या. तर म्हटलं असं का केलं? आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, तुमचा जो प्रश्न होता की तुमचा देव का स्वतः अवतरित होतो, का आपल्या सहकार्यांना पाठवत नाही, त्याचे उत्तर आहे. म्हटले तुम्ही जे म्हणालात सहकारी, म्हटले बोटीत सगळेजण होते, तुमचा सेनापती मी होतो, तुमचे सैनिक होते, तुमचे अंगरक्षक होते, तुम्ही कोणालाही सांगितले असते. म्हटले माझं बालक आहे म्हणून तुम्ही उडी मारली. त्याच पद्धतीनं भगवंत स्वतः प्रत्येक आपल्या जे जीव आहेत पृथ्वीवरती, 84 लाख प्रकारचे जे जीव आहेत आणि त्यामध्ये 4 लाख प्रकारचा जो मनुष्य प्राणी आहे, त्या मनुष्यांना, प्रत्येक जीवाला आपल्या धामात घेऊन जाण्यासाठी स्वतः भगवंत येतात. जसं अकबराने उडी मारली पाण्यामध्ये, तसं भगवंत स्वतः येऊन आपल्या भक्तासाठी आनंद प्रदान करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना घेऊन जाण्यासाठी येतात. अहम बीजः प्रदः पिता, 84 लाख योनीचे जे पिता आहेत ते कोण आहेत? स्वतः भगवंत आहेत. आता भगवंत अवतरित होतात म्हणजे असं कुणी सर्वसाधारण व्यक्ती नाहीये. कुणीही अवतरित होतं आणि भगवंत अवतरित होतात, यामध्ये देखील जमीन आसमानचा अंतर आहे. भगवंत अवतरित होण्या अगोदर हजारो लाखो वर्षापूर्वी त्यांची भविष्यवाणी केली जाते. असं नाही की आज भगवंतांना कळालं की उद्या अवतरित होणार आहेत किंवा भगवंत अवतरित झाले, घोषणा केली, आमच्या गावात देव अवतरित झाला, आमच्या गावात भगवंत अवतरित झाले, असं कधी अनाउन्समेंट करावी लागत नाही. भगवंत अवतार घेण्या अगोदर हजारो लाखो वर्षापूर्वी वेगवेगळ्या शास्त्रामध्ये, वेगवेगळ्या पुराणांमध्ये आणि वेगवेगळ्या साधू संतांद्वारे भविष्यवाणी केली जाते. जसं चैतन्य महाप्रभू 536 वर्षापूर्वी अवतरित झाले, मार्कंडेय पुराण, कल्की पुराण, पद्म पुराण, स्कंद पुराण, श्रीमद भागवत, महाभारत, त्याबरोबर मीराबाईंनी सुद्धा चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी केली. मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई, ती म्हणणारी मीराबाई, तिनं सुद्धा सांगितलं की माझे भगवंत अवतरित होतील आणि काय घालतील? फक्त कोपीन वस्त्र धारण करतील, मुंडन करतील आणि संन्यास ग्रहण करतील. विष्णू सहस्त्र नाम मध्ये देखील सांगितलेलं आहे की भगवान चैतन्य महाप्रभूंचं वर्णन, सुवर्ण वर्ण हेमांगो,
सुवर्ण म्हणजे तप्त सोनं जे आहे त्या तपलेल्या सोन्याप्रमाणे भगवंत अवतरण घेतील आणि वैराग्य विद्येचं काय करतील, उपदेश किंवा प्रचार करतील. तर असे भगवंत आहेत. कधी भगवंत गल्ली बोळामध्ये अवतरित होत नाहीत किंवा गल्ली बोळामध्ये जे संत आहेत त्यांनाच आजकाल लोक भगवंत म्हणून स्वीकार करतात किंवा त्यांनाच भगवंत मानलं जातं. आणि असे तथाकथित जे धार्मिक संत किंवा लोक जे आहेत त्यांच्याद्वारे काहीतरी मग चुकीचं कार्य किंवा अधार्मिक कार्य झाल्यानंतर सर्वजण मग धर्माला काय करतात, नावं ठेवतात आणि धर्मावरती अंकुश लागतो. म्हणून आपण कुणाला भगवंत समजतो हे देखील महत्वाचं आहे. आणि भगवंतांचं संपूर्ण वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे आणि भागवतामध्ये देखील संपूर्ण वर्णन आहे. आता भागवतचा हा दशमस्कंद जो आहे या दशमस्कंदामध्ये 90 अध्यायामध्ये भगवंतांच्या फक्त कृष्ण लीलेचं वर्णन आहे. फक्त कृष्ण लीलेचं वर्णन 90 अध्यायामध्ये. भागवतामध्ये 12 स्कंद, 18 पुस्तकं आणि 335 अध्याय आहेत. किती? 335. आणि त्या 335 अध्यायापैकी 90 अध्याय भागवताचा दशमस्कंद फक्त कृष्ण लीलेचं वर्णन करतो. भगवंतांच्या बाललीलेपासून, बाललीला म्हणण्यापेक्षा भगवंतांचं अवतरणाचं महत्व. दशमस्कंद भगवंतांचा चेहरा आहे, मुखारविंद, मुख अरविंद. भगवंतांचा चेहरा पण कसा आहे, कमळाप्रमाणे आहे. अरविंद म्हणजे कमळ. कमळाला जे अरविंद शब्द जो प्राप्त झालेला आहे, सूर्याकडे पाहून जे फूल उमलतं किंवा खुलतं त्याला म्हटलेलं आहे अरविंद. आणि भगवंतांचा चेहरा कसा आहे, किंवा देव बनण्यासाठी त्यांना कधीही प्रॅक्टिस करावी लागत नाही, ते सदैव भगवंतच राहतात. जसं कुंती महाराणी प्रार्थना करते, नमस्ते, क्षमा करा, नमो पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये नमः पंकजनेत्राय. भगवंतांचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, भगवंतांचे चरण कमळाप्रमाणे आहेत, भगवंतांची नाभी कमळाप्रमाणे आहे आणि भगवंतच कमळाप्रमाणे आहेत. भगवंतांचं प्रत्येक अंग प्रत्यंग कमळाप्रमाणे. आणि म्हणून भगवंतांना ती कुंती महाराणीने आपल्या भागवतच्या प्रथम स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे. आता भागवताचा प्रथम आणि द्वितीय स्कंद ज्याची कथा उद्यापासून प्रारंभ होणार आहे, भागवत सप्ताह किंवा भागवताची कथा. भागवत फक्त कधी 7 दिवस होत नाही. भागवत तर नित्यम भागवत सेवया, दररोज नित्य नियमाने भागवत आपण ऐकलं पाहिजे. काही लोक हुशार असतात, ते म्हणतात आम्ही पण नित्य नियमाने ऐकतो, नित्यम भागवत सेवया. या वर्षी जन्माष्टमीला ते पुढच्या वर्षी ते पण नित्यमच आहे की गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, 11 दिवस. तसं या वर्षी नित्यम भागवत तेच पुढच्या वर्षी. पण नित्यम भागवत म्हणजे दररोज नित्य नियमानं भागवतम ऐकणं. स्कंद पुराणानुसार भागवताचे प्रथम 2 स्कंद भगवंतांचे चरण, नंतर भगवंतांच्या मांड्या, 5वा स्कंद भगवंतांचं वक्षस्थल, 6वा स्कंद भगवंतांची, 6वा आणि 7वा भगवंतांची बाहू, 8वा स्कंद भगवंतांची छाती, 9वा स्कंद भगवंतांचा गळा, 10वा स्कंद भगवंतांचं मुखारविंद, 11वा कपाळ आणि 12वे केस, भगवंतांचे सुशोभित केस. जे भगवंतांचे घुंगराले जे केस आहेत ते सुंदर केस जे आहेत तो 12वा स्कंद आहे. अशा 12 स्कंद भगवंतांचं वाङ्मय स्वरूप आपण त्याचं अध्ययन उद्यापासून करणार आहोत. तर जो मुखारविंद आहे दशमस्कंद, त्या दशमस्कंदाची सुरुवात जी झाली 9व्या स्कंदाच्या शेवटी 2 अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांच्या लीला शुकदेव गोस्वामींनी वर्णन केलंय. 9व्या स्कंदाच्या शेवटचा 25-26वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये संपूर्ण रामायणाचं वर्णन केलं. प्रभू रामचंद्राचा वंशावली जी आहे ते वर्णन करत 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 सूर्यवंशापर्यंत येऊन त्यांनी 2 स्कंदामध्ये रामलीलेचं वर्णन केलं, रामायण. आणि फक्त 2 श्लोकामध्ये कृष्णलीला सांगितली. भगवंतांचा जन्म,
गोवर्धन, गोकुळ लीला, रास लीला 2च श्लोकात. आणि शुकदेव गोस्वामी शांत झाले. आणि शुकदेव गोस्वामी शांत झाल्यानंतर त्यावेळी परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना सांगितलं, स्वादू स्वादू पदे पदे. तुम्हाला जर वाटत असेल मी थकलेला आहे, म्हटले थकलेला मी नाही. मला भूक आणि तहान लागलेली नाही. एकदा तहान लागली म्हणूनच तरी गडबड झाली सगळी. इथं मृत्यूच्या शय्येवरती येऊन बसावं लागलं. पण आता मला तहान भूक काही लागलेली नाही. मी आनंद घेत आहे. स्वादू स्वादू पदे पदे. मी पदोपदी आनंद घेत आहे कथेचा. आणि आता मला भगवंतांच्या कृष्ण लीलेचं वर्णन करा. हे सांगितल्यानंतर भागवताचा 10म स्कंद प्रारंभ झाला. आणि हा पहिला अध्याय कृष्ण अवतरण म्हणजे भगवंतांना का अवतार घ्यावा लागला याचं वर्णन पहिल्या अध्यायात करण्यात आलेलं आहे. या अध्यायात वर्णन करण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीनं ज्यावेळी पृथ्वीवरती भार झाला, पृथ्वीला भार जो होतो मोठमोठ्या दगडांनी किंवा पर्वतामुळे टेकड्यांमुळे भार होत नाही. पृथ्वीला भार होतो अधर्मामुळे. ज्यावेळी पृथ्वीवरती अधर्म वाढतो, धर्माची ऱ्हास होते, त्यावेळी पृथ्वीला असहनीय होतं आणि पृथ्वी आपली संपूर्ण शक्ती सामावून घेते. मग खनिज उत्पन्न होत नाहीत, चांगल्या पद्धतीचे धान्य उत्पन्न होत नाहीत आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळेच अतिवृष्टी, अनावृष्टी म्हणजे काय म्हणतो आपण, पाऊस पडत नाही त्यावेळी दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप हे सगळे परिणाम आहेत. पण ज्यावेळी पृथ्वीवरती धर्म चांगल्या पद्धतीनं चालतो त्यावेळी पृथ्वी आनंदानं हे सगळे आपली खनिज, धान्य सगळं देते. हे आपले कोणी सायंटिस्ट आणि डॉक्टर देत नाहीत. एक धान्य टाकल्यानंतर असे हजारो धान्य प्राप्त होतात. अशी कोणती मशीन तयार केलेली आहे ज्या ठिकाणी आपण गवत समोरून टाकलं आणि पाठीमागून दूध बाहेर पडणार आहे? कोणती मशीन? जन्म देणारी आई काही काळांतरासाठी आपल्याला दूध पाजते, पण जी गोमाता आहे ती संपूर्ण जीवन आपल्याला दूध पाजते. आणि तरीही मनुष्य इतका नीच प्रवृत्तीचा आहे, त्या अशा मातेला देखील तिची हत्या करून खायसाठी आज तयार आहे. आणि अशामुळेच ही रोगराई आणि मोठी मोठी संकट जी आहेत ती अशामुळेच आपल्याला सामोरं जावं लागतं. तर अशी असहनीय परिस्थिती, राक्षसी प्रवृत्तीची लोक, अधार्मिक लोक, असुरी लोकांची शक्ती वाढल्यानंतर पृथ्वीला त्राही त्राही झालं आणि पृथ्वी ब्रह्माजींजवळ पोचली. ब्रह्माजीला आपलं दुःख सांगू लागली. ब्रह्माजी म्हणाले, मी काही करू शकत नाही, कारण मी तर सृष्टीची रचना करतो, पण पालन करणारे नारायण आहेत, त्यांच्याजवळ अधिकार आहे आपलं रक्षण करण्यासाठी. आणि पृथ्वीनं एका गायीचं स्वरूप धारण केलेलं होतं आणि ब्रह्माजी आणि इतर देवतांसोबत पृथ्वी, ब्रह्माजी, इंद्र, चंद्र, वरुण सर्व देवता क्षीरसागराच्या तटावरती पोचलेले आहेत. आता क्षीरसागर म्हणजे कंडेन्स मिल्क ज्याला म्हणतो, गाढ दूध जे असतो रबडीप्रमाणे, त्याचा समुद्र आहे. असे वेगळे वेगळे समुद्र आहेत. इक्षू रस म्हणजे उसाच्या रसाचा समुद्र, त्याच्यानंतर दारूचा देखील समुद्र आहे, दुधाचा समुद्र आहे, दह्याचा समुद्र आहे, मधाचा समुद्र आहे आणि तुपाचा देखील समुद्र. असे वेगवेगळे समुद्र आहेत. आपण एकच पाहतो, खारट पाण्याचा, कारण जर इथं तुपाचा आणि मधाचा, दारूचा ठेव त्याचाही व्यापार झाला असता, म्हणून भगवंताने इथं फक्त खारट पाण्याचा ठेवलेला आहे. तर जे क्षीरसागराच्या तटावरती ब्रह्माजी, पृथ्वी जिनं गायीचं स्वरूप धारण केलेलं आहे, सर्वजण पोचून त्यांनी पुरुष सूक्त नामक प्रार्थना भगवंतांसाठी अर्पण केलेली आहे. सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाथ सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठः दशांगुलम. अशी एक पुरुष सूक्त नामक प्रार्थना आहे. ती प्रार्थना केल्यानंतर त्यावेळी जे अनंतशेष भगवंतांच्या शय्येवरती पहुडलेले नारायणाने ब्रह्माजींना त्यांच्या हृदयामध्ये ज्ञान प्रदान केलं. तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यंती यत् सूरयः. भगवंतांनी ब्रह्माजीला ज्ञान दिलं की आता सांगितलं
ब्रह्माजी काहीही काळजी करू नका, मी आता स्वतः अवतार घेणार आहे. कुठं? नंद गोकुळामध्ये. पृथ्वीवरती मी गोकुळात अवतार घेणार आहे आणि तुम्ही सर्व देवी देवता देखील यादव आणि वृष्णी कुटुंबामध्ये, यादव वृष्णी कुळामध्ये तुम्ही अवतार घेण्यास प्रारंभ करा. आणि पृथ्वीवरती जो अधर्म वाढलेला आहे त्याचं रक्षण करण्यासाठी, संतांचं रक्षण करण्यासाठी मी लवकरच आता अवतरित होणार आहे. आणि हा आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्वांनी पृथ्वीवरती यदुकुळ आणि वृष्णी कुळामध्ये अवतार घेण्यास प्रारंभ केलेला आहे. आणि हाच तो अध्याय आहे, पहिला अध्याय, कृष्ण अवतरण. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, ज्यावेळी एक स्त्री आणि पुरुष एकत्रित येतात त्यावेळी भौतिक जगामध्ये मुलाचा जन्म होतो. पण भगवंत तसं जन्माला आले नाही. भगवंत सगळ्यात पहिला वैकुंठातून प्रकट झाले वसुदेवाच्या हृदयामध्ये, वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयामध्ये, आणि देवकीच्या हृदयातून मग देवकीच्या गर्भामध्ये. आणि ज्यावेळी देवकीच्या गर्भामध्ये भगवंत प्रकट झाले त्यावेळी कोटी सूर्य प्रकाशित झाल्याप्रमाणे प्रकाश त्या कारागृहात देवकीच्या शरीरातून बाहेर पडू लागला. आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना कळालं, यक्ष, किन्नर, गंधर्व, देवता, ऋषी, मुनी सर्वांना कळाल्यानंतर हे सर्वजण भगवंतांच्या स्तुती करण्यासाठी त्या गर्भामध्ये असलेल्या भगवंतांची स्तुती करण्यासाठी कारागृहात प्रकट झाले सगळे. आणि हा दुसरा अध्याय, गर्भस्थ भगवंतांची स्तुती. गर्भस्थ भगवंत जे आहेत त्यांची देवतांद्वारे स्तुती. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांचं अवतरण, श्रीकृष्ण जन्म. हा आता उद्यापासून आपण प्रारंभ करणार आहोत. तर भागवताचा दशमस्कंद अध्याय 1 आणि श्लोक संख्या आहे 23. हा श्लोक वाचण्यासाठी हा सारांश सांगितला. आपण कुठं पोचतोय, सेटिंग द सीन ज्याला म्हणतो आपण, तो सीन भगवंत का अवतरित होणार आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्लोक दाखवणार का? भागवताचा प्रथमस्कंद, क्षमा करा, दशमस्कंद अध्याय 1 श्लोक संख्या 23. कृपया माझ्या मागे म्हणा. वसुदेव गृहे साक्षात् भगवान पुरुषः पर जनिष्यते प्रत्यर्थ संभवन्तु सुरस्त्रियः. कृपया शब्दार्थ म्हणा. वसुदेव गृहे, वसुदेवांच्या घरी, साक्षात, साक्षात, भगवान सर्व शक्तींनी संपन्न असे भगवान, पुरुषः मूळ पुरुष, परः दिव्य, जनिष्यते प्रकट होतील, तत्प्रिय अर्थम आणि त्यांच्या संतुष्टीसाठी, संभवन्तु जन्म घ्यावा, सुरस्त्रियः देवांच्या भार्यांनी. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. सर्व शक्तींनी संपन्न असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित होणार आहेत. त्यामुळे त्यांना संतुष्ट करण्यासाठी सर्व देवभार्यांनीही पृथ्वीवर जन्म घ्यावा. तर आनंदाची बातमी आहे. कोण अवतार घेणार आहेत? भगवान श्रीकृष्ण. सर्व शक्तींनी संपन्न असे भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित होणार आहेत. हरी बोल. आणि या ठिकाणी भगवंतांनी आदेश दिलेला आहे ब्रह्माजींना, आणि ब्रह्माजी सांगत आहेत देवी देवतांना की त्यांना संतुष्ट करण्यासाठी सर्व देव आणि त्यांच्या भार्यांनीही
पृथ्वीवर जन्म घ्यावा. देव म्हणजे देवता आणि भार्या म्हणजे त्यांची पत्नी. तर आता आम्हाला सांगावं लागेल की त्यांना संतुष्ट करण्यासाठी सर्व भक्तांनी वेळेवर मंदिरात येऊन सेवेमध्ये भाग घ्यावा. बरोबर? कारण अजूनही जन्माष्टमी आहे. जागे आपण जेही झाले नसतील त्यांना जाग करण्यासाठीच भगवंतांनी अवतार घेण्याचं निश्चित ठरवलेलं आहे. सौभाग्य आहे की भगवंत अवतार घेत आहेत सर्व शक्ती सहित. आता भगवंत ज्यावेळी अवतार घेतात त्यावेळी ते शक्ती कमावण्यासाठी किंवा शक्ती एकत्रित करण्यासाठी त्यांना काही प्रयत्न करावे लागत नाहीत. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण 6 दिवसाचे होते त्यावेळी त्यांनी पुतनेचा उद्धार केला. किती दिवसाचे होते? 6 दिवसाचे. आणि कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत होते त्यावेळी किती वर्षाचे होते? किती? 89 वर्षाचे होते. 81 वर्षाचे होते. 81 कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती. आणि ज्यांनी पुतनेचा वध केला तेव्हा 6 दिवसाचे. तर दोन्ही वेळेला त्यांच्याजवळ तेवढीच शक्ती होती. असे ते वाढत गेले त्यामुळे शक्ती वाढत गेली नाही. जेव्हा त्यांनी पुतनेचा वध केला तेव्हाही त्यांच्याजवळ तितकीच शक्ती होती. सर्व शक्ती संपन्न सर्व शक्तींनी ते अवतार घेणार आहेत आता. आणि कधी अवतार घेणार आहेत? फक्त आजपासून 9व्या दिवशी अवतार घेणार आहेत. आज रविवार, सोमवार ते रविवार 7 आणि पुढच्या सोमवारी 8. 9व्या दिवशी भगवंत आजपासून अवतार घेणार आहेत. आणि उद्या बलराम जयंती आहे. तर फक्त 9 दिवस आता राहिलेले आहेत. सर्व शक्तींनी ते अवतार घेणार आहेत. आता भगवंत अवतार घेतील त्यावेळी त्यांना आपण थांबवू शकत नाही. किंवा आपण नाही आलो तर जन्माष्टमीचा उत्सव होणार नाही असंही नाही. पण आपल्याला एक सौभाग्य किंवा आपलं भाग्य आहे की भगवंत अवतरित होण्याच्या वेळी त्यांनी आपल्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे त्यांची सेवा करण्यासाठी. प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी तुम्ही आम्हाला इतकं काही दिलं. तुम्ही आम्हाला भक्ती दिली, भगवंत दिले, मंदिरं दिलं, आमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं. स्वामीजी आम्ही तुमची कशी परतफेड करू शकू? स्वामीजी म्हणाले, तुम्ही माझी परतफेड करू शकत नाही. श्री श्री राधा गोविंद देव की. पण प्रभुपाद काही क्षण थांबले आणि म्हटले, जर तुम्ही ज्या पद्धतीनं जसं मी केलं तसं जर तुम्ही कराल तर ती परतफेड होऊ शकते. डू ॲज आय डीड. जसं मी केलं तसं. आता प्रभुपादांनी काय केलं? संपूर्ण जगाला भगवंत दिले, हरिनामाचा प्रचार केला. प्रभुपाद ज्यावेळी 1964 साली जलदूत बोट मधून अमेरिकेला चाललेले त्यावेळी प्रभुपादांनी जन्माष्टमी बोटीत साजरी केली. जलदूत बोटीमध्ये. त्याचे कॅप्टन होते पांड्या. त्या पांड्या कॅप्टन सोबत आणि तिथील जे कॅप्टन आणि वेगळे वेगळे सेवेकरी होते त्यांना प्रभुपादांनी प्रसाद बनवून वाटला. जन्माष्टमी साजरी केली. 2 वेळा हार्ट अटॅक आला प्रभुपादांना बोटीमध्ये. त्यावेळी प्रभुपादांनी प्रार्थना लिहिली, मार्कीने भागवत धर्म, की भगवंता तुम्हीच इच्छा व्यक्त केलेली आहे की तुमच्या इच्छेमुळेच मी अमेरिकेला चाललेलो आहे आणि तिथं कसं घेऊन जायचं, कसं ठेवायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्हाला जर माझ्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल मला जिवंत ठेवा. जर काही कार्य करून घ्यायचं नसेल तर मला तुमच्याजवळ बोलून घ्या. मी काष्ठेर पुतली आम्ही जैसे नाचाव प्रभू तैसे आम्ही नाचे. जसं कठपुतलीच्या खेळामध्ये नृत्य केले जातात, तो धागा दिसत नाही, ते कठपुतली नाचत असते पण तो धागा मात्र दिसत नाही. त्याच पद्धतीनं भगवंत आम्ही कठपुतलीप्रमाणे आहोत. जसं तुम्हाला नाचवायचं आहे तसं तुम्ही मला नाचवू शकता. माझ्याजवळ भक्ती नाही, वेद नाही, काही नाही, पण नाव फक्त मोठं दिलेलं आहे. भक्ती नाही, वेद नाही, नामे खूप दारो. नाव दिलेलं आहे भक्ती वेदांत. पण आता तुम्हीच सगळं करून घेणारे आहात. आणि जर त्या पद्धतीनं आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लागलो, येन केन प्रकारेण प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा
भागवतात वर्णन करण्यात आलेलं आहे. प्राणैर, कुणी कुणी प्राण दिलेला आहे भगवंतांच्या सेवेसाठी, संपूर्ण जीवन अर्पण केलेलं आहे. जे पूर्ण वेळ ब्रह्मचारी झाले त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी भगवंतांसाठी दिलेलं आहे. संन्यासांनी आपलं जीवन दिलेलं आहे भगवंतांसाठी. प्राणैर, अर्थैर, कुणी दान धर्म करून भगवंतांची सेवा करू शकतो. अर्थ म्हणजे पैसा, ज्यांच्याजवळ पैसा आहे ते धन दान करून भगवंतांची सेवा करू शकतात. धिया म्हणजे बुद्धी, ज्यांच्याजवळ चांगली कुशाग्र बुद्धी दिलेली आहे भगवंतांनी, त्या बुद्धीचा उपयोग करून कशाची असो, मग ती स्वयंपाक करण्याची बुद्धी असो किंवा मंदिर साफ करण्याची असो, प्रसाद वितरण करण्याची असो, जी बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे त्या बुद्धीचा उपयोग, त्यांना बसावून सांग, त्या बुद्धीचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे? भगवंतांच्या सेवेसाठी. प्राणैर अर्थैर धिया, वाचा म्हणजे वाणी, जे मोठा चांगल्या पद्धतीनं सेवा करत आहे. श्रील प्रभुपादांनी जे कार्य केलं ते कुणीही करू शकत नाही जगामध्ये, तोच मोठा तो प्रचार आहे. प्राणैर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. ज्या पद्धतीनं जो व्यक्ती ज्याच्याजवळ जी क्षमता आहे त्या क्षमतेनं सेवा करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात पहिला मंदिरात येणं गरजेचं आहे. मंदिरात जर आलं नाही तर सेवाच कशी होणार? आणि आपण आलं नाही याचा अर्थ नाही की जन्माष्टमी होणार नाही. जन्माष्टमी त्याच उत्साहाने होणार, पण आपलं दुर्भाग्य की आपण त्या जन्माष्टमीमध्ये एक निमित्त किंवा एक सेवेची संधी आपल्याला प्राप्त होणार नाही. निमित्त मात्र भवसव्यसाची, आम्हाला निमित्त बनता येणार नाही. आपण देशामध्ये वेगवेगळे मोठमोठे जे नट आहेत, अभिनेते आहेत, क्रिकेटर्स आहेत, मंत्री आहेत, त्यांचे वाढदिवस किती मोठमोठे बिलबोर्ड लागलेले असतात. आमच्या दादांचा वाढदिवस, उदंड आयुष्य. सगळ्यांना उदंड आयुष्य जे देणार आहे त्यांच्याकडेच आपण येत नाही, ते दुर्भाग्य आहे. आपण बघा किती मूर्खता करतो. रेल्वेमध्ये आपण बसतो आणि जर रात्रीची जर रेल्वे असेल, उदाहरणार्थ बीडवाल्यांसाठी सचखंड आहे, सचखंड एक्सप्रेस प्रसिद्ध, औरंगाबाद ते मथुरा. दुपारी 1:30च्या दरम्यान आपण औरंगाबादमध्ये बसता. 1:30 नंतर संध्याकाळ जशी होते प्रसाद घेऊन आपण रात्री बिंदास झोपतो देखील. रात्र झाल्याने झोपतो ट्रेनमध्ये, एसी असो स्लीपर कोच असो, आपण झोपतो. आपल्याला त्या ड्रायव्हरवरती विश्वास आहे की तो आपल्याला मथुरेलाच घेऊन चाललाय. ड्रायव्हरनी जर थोडी हायजॅक केली ट्रेन तर ती कुठं जाईल माहित नाही, त्याच्यावर विश्वास आहे. बसवाल्यावर विश्वास आहे. आपण कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन खातो त्याच्यावर देखील विश्वास आहे, त्याने काय त्याच्यामध्ये विष किंवा काही टाकलेलं नसेल, त्याच्यावर ते सुद्धा खातो. पण भगवंत ज्यांनी ही सृष्टी उत्पत्ती केली, आपलं रक्षण करण्याचं ज्यांनी दायित्व घेतलेलं आहे, त्या भगवंतांकडे आपण विश्वासानं कधी येत नाही. हेच मोठं दुर्भाग्य आहे. जे LIC वाले म्हणतात, काय त्यांचा स्लोगन LIC वाल्यांचं? योगक्षेमम वहाम्यहम. LIC वरती विश्वास आहे, तो सुद्धा त्यांनी भगवद्गीतेतूनच चोरलेला श्लोक आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे, जे तुमच्याजवळ आहे त्याचं मी रक्षण करतो आणि जे तुमच्याजवळ ज्याची कमतरता आहे ते मी तुम्हाला पुन्हा देतो. तुम्हाला देतो पण आणि तुमच्याजवळ जे आहे त्याचं रक्षण करतो. योगक्षेमम वहाम्यहम. आपण म्हणतो LIC वाले देतात, पण मेल्यानंतर सुद्धा भेटत नाही लवकर. त्याच्यासाठी तुला 100 चक्रा माराव्या लागतात. तर भगवंत प्रकट होत आहेत फक्त आपल्यासाठी, आपल्या भक्तांसोबत आदान प्रदान करण्यासाठी, आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी. जन्माष्टमी तर प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये होईल. पण खरी जन्माष्टमी आपण भगवंतांना आपल्या हृदयामध्ये बोलवणं आहे, ती खरी जन्माष्टमी आहे. आपल्या मनामध्ये भगवंतांकडे सगळं आहे, कशाची कमतरता नाहीये. एक भक्ताने कविता लिहिली भगवंतांसाठी भजन, भगवंता तुम्हाला काहीतरी स्पेशल द्यायचं आहे मला तुमच्या बर्थडेसाठी. आता भगवंतांना काय देणार? काय देऊ शकतो भगवंतांना आपण? सगळं आहे भगवंतांकडे. 1-2 रुपये आपण दानपेटी टाकल्यानंतर आपल्याला वाटतं फार मोठा उपकार केला भगवंतांवर. लाखो लक्ष्मी त्यांची सेवा करण्यासाठी हात जोडून उभे आहेत. लक्ष्मी सहस्त्रत शतसंभ्रमसेव्यमानम. असंख्य गोपी आहेत, सगळं आहे, खाण्यापिण्यासाठी आहे, 56 भोग आहे, सगळं आहे. तो भक्त म्हणाला, भगवंता तुमच्याजवळ मन नाहीये,
काय नाहीये तुमच्याजवळ? मन नाही आहे, कारण तुमचं मन श्रीमती राधा राणींनी चोरलेलं आहे. मदन मोहन मोहिनी, तुमचं मन राधा राणींनी चोरल्यामुळे काहीतरी स्पेशल गिफ्ट मी देणार आहे, ते माझं मन आहे. आता मन स्वच्छ झाल्याशिवाय भगवंत घेणार आहेत का? ज्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर इतकी घाण त्याच्यामध्ये आहे, भगवंत स्वीकारतील का? नाही. जर ते मन द्यायचं असेल तर ते स्वच्छ करावं लागेल, आणि ते स्वच्छ करण्यासाठीच भागवत कथा 7 दिवस ठेवली जाते. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्तो यभद्राणी विदुनोती सुरसताम. हृदयामध्ये जे अभद्र आहे ते नष्ट होण्यासाठीच भागवत कथा असते. ते श्रवण करून हृदयापर्यंत ती कथा, भगवंतांचं भागवत जे आहे, कर्णरंध्रेनं कानातून हृदयापर्यंत पोचण्यासाठी. ज्यावेळी शिवाजी महाराजांना देखील तुकाराम महाराजांचा आदेश, उपदेश आवडला आणि त्यांनी सांगितलं, जा मोरोपंतांना जाऊन मोरोपंतांना सांगितलं, जा राज्य तुम्ही सांभाळा, आणि मा साहेबांना सांगा शिवबा आता कशामध्ये गुंतलेला आहे? दगड मातीच्या किल्ल्यात. दडूचे दास तुका म्हणे मज हीची आस. कंठी मिरवा तुळशी. कंठामध्ये काय करा? तुळशी माळा करा. गळ्यात नव्हे, छाती माळा नाही, कंठी मिरवा. कंठामध्ये कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणून जे खरोखर आध्यात्मिक जीवनासाठी जागे झालेले आहेत, खडबडून उठलेले आहेत, त्यांच्यासाठी आध्यात्मिक जीवन आहे. येथे पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नव्हे. तर सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. नारळी पौर्णिमा आणि बलरामजी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. बहिणी तर राखी बांधणार, भावाला रक्षा कर, पण काही झालं तरी तो भाऊ घराच्या बाहेर पडणार नाही. आणखी प्रभू या ठिकाणी येणार आहेत ते 4 दिवस. उद्या आहे 19, 20, 21, 22 4 दिवस भगवान प्रभू. 23, 24, 25, 26, 27 भगवान प्रभू 5 दिवस नंतर, आणि पहिला गोपती प्रभू. अशी कथा आपल्याला प्राप्त होणार आहे. तर सर्वांनी वेळ काढून, आणि प्रसादही दुपारी थोडा कमीच घेतला तर चांगला आहे, म्हणजे कथेत झोप येणार नाही. नाहीतर कथेमध्ये काय होतं, स्वाभाविक प्रसाद पोटभर घेऊन कथेमध्ये कथा चालू झाली किंवा बरोबर थंड वातावरण, पंख्याखाली आपण बसून शांत झालं की मग झोप पण शांत झोप लागते. तर कथेची वेळ दुपारी आहे, आणि संध्याकाळी 7 ते 8 दररोज अभिषेक देखील आहे. 24 तारखेपर्यंत, 19 ते 24 तारखेपर्यंत अभिषेक देखील आहे दररोज. 25 तारखेला अभिषेक होणार नाही. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. 25 तारखेला म्हणजे पुढच्या रविवारी अभिषेक होणार नाही, कारण त्या दिवशी जन्माष्टमी पूर्व संध्या असल्यामुळे राधा गोविंद जन्माष्टमी उत्सवाची आदिवास कार्यक्रम होणार आहे. तर त्या दिवशी अभिषेक नाही आहे. उद्या अभिषेक जो होणार आहे, पहिला दिवस ब्राह्मण दीक्षित भक्तांद्वारे होणार आहे. ज्यांनी गौडीय संप्रदायामध्ये ब्राह्मण दीक्षा घेतलेली आहे त्यांना उद्या अभिषेक करण्याची संधी प्राप्त होणार आहे, सर्व ब्राह्मणांना. आणि मग परवा दिवशीपासून सगळे देणगीदार, आपले सेवक, आपले सहयोगी, वेल विशर, डोनर ते अभिषेक करतील. 26 तारखेला जन्माष्टमीचा कार्यक्रम प्रातःकाळी ठीक 4:30 वाजल्यापासून दररोजच असतो, पण त्या दिवशी विशेष मंगल आरती, भगवंतांचा शृंगार, आणि रात्री 12 पर्यंत जन्मोत्सवाचा कार्यक्रम असणार आहे. रात्री ठीक 12 वाजता मध्यरात्री कृष्ण जन्म, भगवंतांची महाआरती आणि प्रसाद. उद्या दुपारी 12 पर्यंत उपवास आहे. ध्यानपूर्वक ऐका सर्वजण. उद्या दुपारी बलरामजींचा आविर्भाव, बलराम जयंती असल्यामुळे दुपारपर्यंत उपवास आहे. आणि सोमवारी, पुढच्या सोमवारी, श्रावण सोमवार पुढचा पण आहे आणि उद्याचा पण आहे, पुढच्या श्रावण सोमवारी रात्री 12 पर्यंत उपवास आहे. किती? रात्री 12 पर्यंत. आणि रात्री 12ला उपवास सोडते वेळी एकादशीचाच प्रसाद घ्यायचा आहे, कारण का प्रभुपादांचा उपवास असल्यामुळे. आणि उपवास करते वेळी एकादशी दुप्पट खाशी नाही. उपवास म्हणजे निर्जल उपवास, पाणी सुद्धा नाही. तर एकाला आम्ही सांगितलं भक्तांना, प्रभूजी उद्या निर्जल उपवास आहे. त्यांनी सांगितलं, प्रभूजी उपवास पूर्ण निर्जल केलेला आहे, सगळं खाल्लंय पण पाणी नाही पिलंय.
असं होता कामा नये. तर निर्जल म्हणजे पाणी नाही, फक्त परवानगी आहे. जे आजारी आहेत, खरोखर आजारी आहेत, फक्त उपवास करावा म्हणून आजार पण आलं नाही, खरोखर जे आजारी आहेत, ज्यांना औषध गोळ्या